रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 8वा अंतरात्मा विवरण नाम। श्रीराम समर्थ। आदिवंधू सकळ करता समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी तेने विन कार्य न चले पडिले पर्ण तेही न हाले अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेनी। समर्थानी दशक 11वा भीमदशक आणि समास 8वा अंतरात्मा विवरण नाम। अंतरात्म्याचं विवरण हा समर्थ करायला घेतात आहे। मग समर्थ म्हणतात आहे आदिवंधू सकळ करता समस्त देवांचा जो भरता म्हणजे आता सर्व विश्वाचा करता आणि सर्व देवांचा जो देवा आहे त्याला आधी वंदन करूया असं समर्थ म्हणतायत। म्हणून म्हटलंय आदिवंधू सकळ करता समस्त देवांचा जो भरता। जसं आपण कुठलंही कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत, तसं कुठलंही कार्य सुरुवात करण्यापूर्वी आपण गणेश वंदनाने करतो। गणेश वंदन पहिलं असतं नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात होते। जसं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मग सर्वप्रथम या सकळ कर्त्याला आपण वंदन केलं पाहिजे। कुठलंही काम करताना कुठलंही कार्य करताना सर्वात प्रथम ज्याला वंदन केलं पाहिजे तो हा सकळ कर्ता आहे। परमेश्वराला आपण सर्वात पहिलं वंदन केलं पाहिजे। त्याच्या सगळ्या यानेच आपलं कार्यक्रम सुरू होणार आहे, म्हणजे त्याच्या आज्ञेनेच कार्यक्रम सुरुवात होणार आहे आणि करून घेणारा तोच आहे। मग समर्थ म्हणतात आता वंधू सकळ करता, आधी वंधू सकळ करता। आधी झाल्यानंतर नाही, सगळं व्हायच्या आधी त्या सकळ कर्त्याचं वंदन आपण केलं पाहिजे। कारण समस्त देवांचा जो भरता, सगळ्या देवांचा तो भरता आहे। मग सगळ्या देवांचा तो देव आहे त्याला आधी आपण वंदन केलं पाहिजे। त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी, मग त्याला वंदन केलं पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात आहे श्रोत्यांना की कोणीतरी त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी, मग देवाचे भजन कोणीतरी प्रवृत्त झालं पाहिजे। म्हणून म्हटलंय समर्थाने आदिवंधू सकळ करता समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी तेने विन कार्य न चाले। चालतं का हो? त्या परमेश्वराशिवाय, त्या विश्वाच्या कर्त्याशिवाय कुठलंही कार्य, त्याच्या सत्तेशिवाय कुठलेही कार्य घडत नाही। त्याची सत्ता म्हणजे त्याचा होकार असल्याशिवाय, त्याच्या परवानगीशिवाय कुठलंही कार्य घडत नाही। गळून पडलेलं पानही त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही। म्हणून म्हटलंय समर्थानी तेने विन म्हणजे कोणाशिवाय? त्या परमेश्वराशिवाय, त्या भगवंताशिवाय, त्या समर्थांशिवाय कार्य न चाले। कार्य चालते का नाही? त्याच्याशिवाय कार्य चालणारच नाही। तो आहे आतमध्ये अंतरात्मा विवरण नाम। तो आहे, अंतरात्मा आहे, तो परमेश्वर आहे, ते परब्रह्म आपल्यामध्ये आहे। मग समर्थ म्हणतात तेने विन कार्य न चाले। तो आहे म्हणून कार्य चालते हो, तो नसेल तर कार्य चालणार नाही। मग समर्थ म्हणतात पडिले पर्ण तेही न हाले। पडलेलं पान शिवाय, त्याच्या आज्ञेशिवाय हालत नाही। मग बाकीचं काय हो? पडलेलं पान म्हणजे झाडावरून पडलेलं पान हे त्याच्या आज्ञेशिवाय हलत नाही। अवघे त्रैलोक्य ही चाले जयाचेनी, म्हणजे त्याच्या सत्तेनेच हे सगळं त्रैलोक्य चालत आहे, त्रैलोक्यातील सगळी कार्य चालत आहे। म्हणून म्हटलंय तेने विन कार्य न चले पडिले पर्णही तेही न हाले अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेनी। मग समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यांसी आपणा मागे जगदीशासी भजत जावे। सर्व काही बरोबर चालू असते हो। काय सांगितले समर्थांनी काहीच मागितलेलं नाही। काही न मागावे शिष्यास काय सांगितलंय? आमची प्रतिज्ञा ऐसी, कोणाची? समर्थांची हो, आपली नाही। आपण कोणाकडून काहीतरी मिळेल म्हणून अपेक्षा करत असतो, परंतु समर्थ म्हणतात आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यांसी, म्हणजे आपणा मागे जगदीशासी भजत जावे। सर्व काही बरोबर चालू आहे आणि म्हणून आपण आपली उपासना ही दृढ चालवावी। म्हणून समर्थ नेहमी सांगतात
उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांमुखी मंगल बोलणं आता शक्य नाही, कारण आता लोक एवढी त्याच्यामध्ये बरबटलेली आहेत की कोणाचं चांगलं झालंय तर दुसऱ्याला बघवत नाही. परंतु समर्थ म्हणतात सर्वामुखी मंगल बोलवावे. सगळ्यांना मंगल बोलता आलं पाहिजे. जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर कोणाला वाईटही बोलू नये. म्हणून समर्थ म्हणतात उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला धरून चला म्हणून सांगितलंय. जसं विदा सावरकर बोलत होते, आले शिरावर जरी घनघोर घाले, दारिद्र्य दुःख अपमानही जरी प्राप्त झाले, कारागृही सतत वासदनी मरे मी, पूजिन मी तरीही निर्भय मातृभूमी. त्या मातृभूमीचे पूजन करण्यासाठी वाटेल ते संकट आलं तरी सुद्धा आम्ही ते सहन करू, असं विदा सावरकर म्हणत होते. अशी संकट सर्वांवर आली आहे. त्यामुळे त्या संकटांना, त्या दुःखांना कवटाळून महापुरुषांनी आपल्या कार्यातून कधीही पळ काढलेली नाही. त्या कार्यामध्ये जर कधीही संकट आलं तर कधी त्याच्यामध्ये ते खंबीरपणे उभे राहून तो जो त्यांना आलेली जी संकट आहे ते घालवल्याशिवाय ते काही शांत बसत नव्हते. कितीही काही झालं तरी त्याच्यातून ते कधी त्यांनी पळ काढलेला नाही, कारण त्यांनी ते कार्य सतत पुढे चालवलं. आणि म्हणून समर्थ आम्हाला सुद्धा अशा प्रकारचं बळ देवो, शक्ती देवोत, बुद्धी देवोत, आणि हे कार्य आमच्याकडून समर्थच करून घ्यावे, समर्थांनीच करून घ्यावं असं श्रीचरणी प्रार्थना करते. आणि आज विवरणाला आपण प्रारंभ करूया. म्हणून समर्थ म्हणतात आदिबंधू सकळ करतात. सांगितलं आदिबंधू कोणाला वंदनात, आदिबंधू सकळ करता. श्री गणेशाला सर्वप्रथम आपण वंदन करतो. समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी, तेने विन कार्य न चाले, पडिले पर न तेही न हाले, अवघे त्रैलोक्य ही चाले जयाचेनी. त्याच्या आज्ञेशिवाय एकही कार्य त्याच्या आज्ञेशिवाय घडत नाही. आपल्याला वाटतं पान पिकलं म्हणून ते पडलं किंवा पान झाडलं म्हणून पडलं, असं नाही आहे. त्याच्या आज्ञेशिवाय, त्या परमेश्वराच्या आज्ञेशिवाय पानही इकडून तिकडे हालत नाही. म्हणून पुढे समर्थ देतात आहे की ज्या भगवंताने, समर्थ म्हणतात ज्या भगवंताने या संपूर्ण चराचर सृष्टीची निर्मिती केलेली आहे, कारण भगवंतच याचा निर्माता आहे. ज्या भगवंताने हे सगळं निर्माण केलंय, जो सकळ करता आहे, त्या करत्या परमेश्वराला आम्ही पहिलं वंदन केलं पाहिजे, त्याला प्रार्थना केली पाहिजे. समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. मग समर्थ म्हणतात अशा परमेश्वराला आपण प्रार्थना केली पाहिजे की जो स्वतः सर्व देवांचा पोषण करणारा आहे, जो सकळ सृष्टीचा जो तो करता आहे, त्याला आम्ही परमात्मा असं म्हणतो. त्याचे भजन आम्ही केलं पाहिजे, त्याच्या भजनी आपण लागलं पाहिजे. आणि त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी, जो त्याचं भजन करील त्याला अनन्य भावे शरण जाईल, त्याचा उद्धार होईल असं समर्थ म्हणतात. म्हणजे जे शरण जातील, त्याचं भजन करतील, अनन्य भावे शरण जातील, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जसं मरण हे आपल्याला चुकत नाही, कारण देहाला मर्यादा आहे. देह टाकल्याशिवाय, म्हणजे देह टाकल्यानंतर सुद्धा आमची वासना शिल्लक असेल तर पुन्हा टाकावा लागतो. त्याप्रमाणे आम्हाला जर स्थूल देह टाकावा लागला असेल आणि आमच्याजवळ सूक्ष्म देह असला तर तो सूक्ष्म देह सुद्धा पुन्हा देह धारण करून स्थूल देह धारण करतो. आणि आम्हाला जर स्थूल देह टाकावा लागला असेल आणि सूक्ष्म पुन्हा स्थूल देह धारण करतो, आणि त्या स्थूल देहाच्या माध्यमातून सूक्ष्म देहावर, कारण देहावर, महाकारण देहावर सुद्धा संस्कार करून आत्म्याचा आम्ही उद्धार करू शकतो. त्या जीवाला परमात्म्याशी एकरूप करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात त्यासाठी तू काहीतरी कार्य कर. म्हणून इथं म्हटलेलं आहे समर्थाने, तेने विन कार्य न चाले, पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्यचे चाले जयाचेनी. मग तेने विन परमेश्वर कसा आहे हो? परमेश्वर आम्ही आमच्या डोळ्यांनी जरी पाहिला नसला तरी परमेश्वराने निर्माण केलेली जी
आपल्या शक्तीने जी निर्माण केलेली ही सृष्टी आहे, त्या सृष्टीचा चमत्कार पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं. हो बघा, एकाच जातीची किती, एकाच प्रकारची माणसं आहेत का? नाही. एवढी लोकसंख्या आहे कोट्यानी, तरी सुद्धा एकसारखा दुसरा माणूस नाही. मग समर्थ म्हणतात, जगभरात फिरल्यानंतर कुठेतरी एखादा भेटत असेल, 7-8 जण भेटतात असं म्हणतात. परंतु समर्थ म्हणतात, एवढी एका घरामध्ये 4 भावंड आहेत, परंतु वेगवेगळी आहेत ती, एकासारखी आहेत का? नाही. एकाच आईच्या उदरातून ही 4 भावंड बाहेर पडली, परंतु प्रत्येकाचं दिसणं वेगळं, डोळे वेगळे, कान वेगळे, हात वेगळे, म्हणजे प्रत्येकाची देहाची ठेवण ही खूप वेगवेगळी आहे. म्हणजे तो परमेश्वर कसा असेल. झाडं निर्माण केली, फुलपाखरं निर्माण केली, किती प्रकारची झाडं, फुलपाखरं, एवढ्याशा त्या जीवाला किती रंग भरले हो, किती रंग भरले, सुरेख सुंदर, अगदी नाजूक नक्षीकाम केल्यासारखं, खूप उत्तम. बघितल्यावर असं वाटतं की किती गोड, किती सुंदर. असं बघितल्यानंतर असं वाटतं आपल्याला की देवाने बोलतात ना, देवाने फुर्सत से उसको बनाया है. म्हणजे किती सुंदर सुंदर एक एक व्यक्ती किंवा एक एक जे झाड आहे किंवा फुलपाखरू आहे, प्राणी आहेत, किती उत्तमाचे आहे. तो किती प्रकार बनवले समर्थाने, ही सृष्टी बनवली. कशी काय सृष्टी बनवली? मग त्या परमेश्वर, तो परमेश्वर नाही असं कसं म्हणू आपण? पडले पर्ण तेही न हाले, त्याच्या आज्ञेशिवाय हालत नाही. मग हे सगळं जे आहे ते परमेश्वराने कसं निर्माण केलेलं आहे? एकाचा सुगंध, गुलाबाचा सुगंध मोगऱ्याला नाही, मोगऱ्याचा सुगंध लिलीला नाही, लिलीचा सुगंध चाफ्याला नाही. किती प्रकार, खायचे प्रकार किती, सगळं काही या सृष्टीवर जे काही दिसतं आहे ते किती वेगळं आहे हो. खूप अनंत गोष्टी आपल्याला बघून सुद्धा, वेळ पाहून आपल्याला जन्म पुरणार नाही, एवढ्या वस्तू, एवढी सृष्टी, उत्तमाची सृष्टी देवाने निर्माण केलेली आहे. मग तो परमेश्वर डोळ्यांनी जरी पाहिला नसेल तरी या सगळ्यांमध्ये तो परमेश्वर नटलेला आहे हो. जोपर्यंत त्याच्यामध्ये परमेश्वर आहे तोपर्यंत तो टवटवीत आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ती परमेश्वराने निर्माण केलेली, जी आपल्या शक्तीने निर्माण केलेली जी सृष्टी आहे, या सृष्टीचा चमत्कार पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं सामर्थ्य आमच्या लक्षात येतं. जो त्रिगुणाचा जन्मदाता आहे, जो पंचमहाभूतांचा जन्मदाता आहे, अर्थात ही संपूर्ण अष्टदा प्रकृती ज्याच्या सत्तेने चालते असा परमेश्वर, त्याला आम्ही ओळखलं पाहिजे हो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, त्याला ओळखणं गरजेचं आहे. कारण जो कर्ता आहे त्याला विसरून कसं चालेल? ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे, ज्याने आमच्यामध्ये जीव टाकलेला आहे, त्याला विसरून कसं चालेल? तो आहे म्हणून हे सगळं चराचर सृष्टी चाललेली आहे. मग समर्थ म्हणतात आहे की अजा परमेश्वर, त्याला आम्ही ओळखलं पाहिजे. म्हणून म्हटलंय, पडिले पर्ण तेही न हाले. झाडाचं पान हे तुटून जमिनीवर पडलं, म्हणजे पडल्यानंतर ते पडलेलं पान सुद्धा हलण्यासाठी सुद्धा ईश्वराची इच्छा पाहिजे. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, तेने विन कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हाले. पडलेलं पान असेल ते सुद्धा हलण्यासाठी वाऱ्याची गरज आहे हो. आणि त्या वाऱ्याला शक्ती देण्याचं काम त्या भगवंताचं आहे. काय म्हटले समर्थांनी? पडलेलं पान असेल. आता पडलेलं पान आपणच पडतं का? काय जोपर्यंत वारा येत नाही तोपर्यंत ते पडणार नाही. कारण पिकलेलं जरी पान असेल तरी ते अडकतं, वारा आला की ते खाली पडतं बघा. म्हणजे समर्थ म्हणतात, ते हलण्यासाठी सुद्धा त्याला कशाची गरज आहे? वाऱ्याची गरज आहे. मग त्या वाऱ्याला शक्ती देण्याचं काम कोणाचं आहे? वारा असाच येतो का? नाही. वारा कोणामुळे येतो? वारा काय आहे? भगवंतच आहे. भगवंतामुळे भगवंत शक्ती देण्याचं वाऱ्याला काम हे भगवंताचं आहे. आणि आमच्या शरीराने जे आपण कार्य करतो, पण हे जे करणारा कर्ता आहे तो आपण मागच्या समासात पाहिलं बघा. तो आहे, तो परमेश्वर आहे म्हणून हात हलतो आहे, हातामध्ये परमेश्वर आहे म्हणून आपण लिहितो आहे, तोंडामध्ये परमेश्वर आहे म्हणून खातो आहे, पायांमध्ये परमेश्वर आहे म्हणून चालतो आहे. म्हणजे या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या फक्त एका भगवंतावर अपेक्षित आहेत. म्हणजे भगवंत आहे म्हणून आहे तो. भगवंत जर नसेल तर काही या कार्याचा, या देहाचा काहीही उपयोग राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तो चंचल असले,
तो चंचल असलेला, आमच्या हृदयी असलेला तो चैतन्यरूप आत्मा, तो आमच्याकडनं या देहाकडनं कार्य करून घेतो आहे. पण तो जर नसेल तर ते कार्य घडत नाही, तो आपल्याला दिसत नाही हो. परंतु आपले अंतरात्मा आपल्या आतमध्ये आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला हे देह हा चालतो आहे. ज्या दिवशी आपल्यातून गेला त्या दिवशी हा देह सुद्धा पडणार आहे. म्हणजे तर मी म्हणजे अंतरात्मा आहे. मी जे आपण मी म्हणतो ते अंतर्मन आहे, आतमध्ये आहे, मन आहे. आतून एखाद्या वेळी आपल्याला आतून आवाज येतो, एखादं कार्य आपण करतो आहे तर आतून आवाज येतो, मग तो आतला आवाज म्हणजे तो आपला देव आहे. अंतरात्मा कसा आहे त्याचं समर्थ पुढे वर्णन करतात आहे. म्हणून म्हटलंय तो अंतरात्मा सकळांचा, तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खानी चत्वार वाणीचा प्रवर्तकू. मग आता इथे समर्थाने म्हटलेला आहे चारी, तो अंतरात्मा सकळांचा, तो देव, तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खानी चत्वार वाणीचा प्रवर्तकू. म्हणजे तो देव दानव मानव यांचा तसंच चार खानी चार वाणी आणि यांचा प्रवर्तक आहे आणि त्यालाच सर्वांचा अंतरात्मा असं म्हटलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे तो अंतरात्मा सकळांचा. म्हणजे तो अंतरात्मा म्हणजे माझा अंतरात्मा. समर्थ म्हणतात माझा अंतरात्मा, त्याचा अंतरात्मा, तुझा अंतरात्मा, त्यांचा अंतरात्मा, सगळ्यांचा अंतरात्मा. म्हणजे हृदयामध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याला अंतरात्मा असं म्हटलेलं आहे. तो कोणाचाही असू दे, झाडात असू दे, प्राण्यात असू दे, माणसात असू दे, फुलपाखरात असू दे, कोणातही असू दे, तो अंतरात्मा जो आहे तो परमात्मा आहे हो. तो हृदयामध्ये वसलेला आहे आणि त्याला अंतरात्मा असं म्हटलेलं आहे. मग माझ्यामध्ये असलेला अंतरात्मा आहे म्हणून समर्थ त्याला आत्माराम म्हणतात. सगळ्यांच्या हृदयी तो अंतरात्मा आहे. म्हणून समर्थाने पुढे म्हटलं आहे चत्वार खानी चत्वार वाणीचा प्रवर्तकू. म्हणजे चारी खानी चारी वाणी म्हणजे चारही प्रकारचे जीव योनी आणि चारही प्रकारच्या वाणी म्हणजे परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी, या सगळ्या या अंतरात्म्याच्या सामर्थ्यावर चालतात. म्हणून देव दानव मानव यांच्या अंतरी सुद्धा तोच अंतरात्मा नटलेला आहे. म्हणून म्हटले समर्थांनी तो सकळांचा, तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, कोणाकोणाचा, देवांचा सुद्धा, दानवांचा सुद्धा, मानवांचा सुद्धा, आणि चत्वार खानी चत्वार वाणीचा प्रवर्तको. म्हणजे तो एकलाची सकळा घटी, तो एकटाच आहे, सगळ्यांच्या घटाघटामध्ये आहे. म्हणजे जसं पॉवर हाऊसमधून जशी वीज धावते, आमच्या घरामध्ये असलेली वीज बघा, घराच्या बाहेर असलेल्या खांब्यावरची वीज, पूर्ण गावात जी संचार करते ती वीज बघा, पंख्यामध्ये असते ती वीज, ट्यूबलाईटमध्ये असेल तर आम्ही काय म्हणतो ती वीज कुठून येते हो, तर ती पॉवर हाऊसमधून येते. तशा प्रकारे या भगवंतापासून, म्हणजे आता फॅन चालू करायचा आहे, फॅन चालू केल्यानंतर वीज सप्लाय झालीच, मग ती वीज कुठून आली? मशीन लावायची आहे, मशीनमध्ये वीज कोणती आली? समर्थ तेच म्हणतात इस्त्री मारायची आहे तर इस्त्री चालू केल्यावर वीज कुठून येते? मग समर्थ म्हणतात वीज एक आहे पण प्रकार नाना प्रकारांमध्ये ती भरलेली आहे. मग समर्थ म्हणतात आहे की तशा प्रकारे या भगवंतापासून जी शक्ती आम्हाला प्राप्त होते ती शक्ती मुळामध्ये त्या भगवंतापासून आहे आणि तो तशा प्रकारे सगळ्यांमध्ये नटलेला आहे. त्याचं केंद्रबिंदू तोच आहे, त्याचं केंद्रबिंदू तेच आहे, ते शक्ती केंद्र एका ठिकाणी ते आहे. म्हणून म्हटलंय तो एकलाची सकळा घटी. पुढे म्हटलेले समर्थने तो एकलाची सकळ घटी करी भिन्न भिन्ना रहाटी, सकळ सृष्टीच्या गोष्टी किती म्हणून सांगावी. मग समर्थ म्हणतात आहे काय, तो एकलाची सकळा घटी, तो एकटाच आहे आणि सगळीकडे तो वास करतो आहे. मग आता आपल्या देहामध्ये अंतरात्मा आहे, तो परमेश्वर आहे. मग हातांचं, पायांचं, नाकाचं, तोंडाचं जे सगळं काम आहे, कानांचं, ते कोण करतोय? एक परमेश्वर करतोय. मग तिथे ते सप्लाय होतंय. जसं वीज एक पॉवर हाऊसमधून आल्यानंतर, आपल्या घरात आल्यानंतर वीज ही पंख्यामध्ये, फ्रीजमध्ये, मशीनमध्ये, तसंच हीटरमध्ये, तसंच या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या फॅनमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये जशी असते तसं ते समर्थ म्हणतात आहे की आपल्या सर्वांगटी तोच वसतो, सर्वांगटी तोच आहे. तो एकलाची सकळा घटी, तो एकटा सगळ्या घटाघटामध्ये वास करतो.
म्हणून म्हटलंय फुला फुलांतुनी सर्वांगठी नटतो, तो राम हा हृदयातुनी हसतो. काय म्हटलंय? फुला फुलातुनी, प्रत्येक फुला पानांमध्ये सगळ्यांमध्ये आहे, सर्वांगठी नटतो, सर्वांमध्ये तो नटतो आहे, तो राम हा हृदयातुनी हसतो. तो हृदयातून हसतो आहे, तो राम, सगळीकडे त्याला रामच दिसतो आहे, सगळ्या ठिकाणी आहे. तो निर्जीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये सुद्धा आहे आणि तो परमेश्वर सजीवामध्ये सुद्धा आहे. निर्जीवामध्ये तो अचेतन स्वरूपामध्ये दिसतो आहे आणि तो स्वतः काही करत नाही, आणि सजीवांमध्ये तो चल स्वरूपात दिसतो आहे. म्हणून चराचर अवघी सृष्टी ही कोणाची आहे हो? ही भगवंताची आहे. चराचर अवघी सृष्टी ही भगवंताची आहे, म्हणून तो सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करतो आणि सर्वांकडून भिन्न भिन्न क्रिया करून घेतो. सर्व सृष्टीतील घडामोडी याच्या सायाने होत असल्याने किती म्हणून त्याचं वर्णन करणार. म्हणून म्हटले चत्वारकानी चत्वारवाणी कित प्रवर्तकू, तो एकलाची सकळा घटी, कितकरी भिन्न भिन्न रहाटी, वेगवेगळ्या राहटी त्याला माहित आहे. सकळ सृष्टीच्या गोष्टी किती म्हणून सांगाव्या, अशा कितीतरी गोष्टी आहेत सृष्टीच्या, किती म्हणून सांगणार आहे. म्हणून म्हटलंय पुढे समर्थ म्हणतात आहे की असा जो सर्वच्या ठिकाणी आहे, असा जो सर्वांच्या अंतर्यामी गुप्तपणे राहणारा, सर्वांचा चालक, त्यालाच काय म्हटलेलं आहे? ईश्वर म्हटलेलं आहे. म्हणून दिलंय ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर. खूप सुंदर ओवी आहे हो, खूप सुंदर. ऐसा जो गुप्तेश्वर, असा जो आतमध्ये लपलेला, जो गुप्त रूपामध्ये असलेला जो ईश्वर आहे, ईश्वर आहे कुठे? गुप्त स्वरूपामध्ये, जो आपल्याला चालताना दिसत नाही, हालताना दिसत नाही. आता हात कार्य करतात आहे हो, आता आपण लिहिताना दिसतो, परंतु इथे ईश्वर आलेला आहे आणि ईश्वराने हात चालू केलेला आहे, असं दिसतं का? नाही. मग तो गुप्त स्वरूपात आहे. ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर. त्याला काय म्हणतात? ईश्वर म्हणतात. सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचेनी भोगती. खूप सुंदर ओवी आहे. असा जो सर्वांचा असा जो सर्वांच्या अंतर्यामी गुप्तपणे राहणारा, जो सर्वांचा चालक आहे, त्यालाच ईश्वर असं म्हणतात. त्याच्या योगेस थोर थोर लोकांना काय होतं? सर्व प्रकारचं ऐश्वर्य त्याच्यामुळेच प्राप्त झालेलं आहे. कारण त्याच्या सामर्थ्याशिवाय साधं पानही हलू शकत नाही. तर पूर्ण माणूस ही वेगळीच गोष्ट आहे. म्हणून म्हटलंय सगळ्या प्रकारचं सुख, सगळ्या प्रकारचा आनंद, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्हाला ज्या आनंद देणाऱ्या आहेत, त्याचं उगमस्थान कोण आहे? तर उगमस्थानच हा भगवंत आहे. आणि तो जर नसेल, भगवंत जर नसतील, तर हे सगळं जागेवरच राहणार आहे. म्हणून संपूर्ण चराचरामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे जसं सूर्य प्रकाश देतो, चंद्र रात्रीच्या वेळी सूर्याकडून प्रकाश घेतो. सगळे तारे ग्रह आपल्याला विशिष्ट अंतरावर न चुकता व्यवस्थित मार्गक्रमण करतात. बघा, आपलं सृष्टीवरचंच नाही, वरती पण अवकाशामध्ये पण सगळे तारे ग्रह आपल्या आपल्या जागेवर व्यवस्थित आहेत. बघा, कुठं एकामेकाची जागा तुटलेली नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते. अशा एका सूर्यमालेतील नाही तर अनंत सूर्यमालिकेतील अनंत ग्रह, अनंत तारे या ठिकाणी कार्य करतात आहे. पण ते कार्य करणारा कोण आहे? करून घेणारा कोण आहे? मग हे सगळं चाललंय त्याच्या भरोशावर, त्याच्या सामर्थ्यावर चाललेलं आहे. म्हणून ते उत्तमाचं चाललेलं आहे. म्हणून ते इकडचं तिकडे होत नाही. त्याचं किती वर्णन करावं? जिथे शेषाने आपली वाणी मौनावली, वेदानी जिथे नेती म्हटलं, तिथे माझी बुद्धी सांगताना किती चालणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात माझ्यासारख्या ते पामराला शक्य नाही. समर्थ आहेत म्हणून ते वधवून घेतात आहे. म्हणून सांगितले समर्थ, किती म्हणून सांगावी, किती सांगावी हो, किती सांगावं तुम्हाला. गुळात गोडवा, तो गुळात गोडवा आहे की नाही हे कळण्यासाठी अंतरात्मा पाहिजे हो. तसं बर्फातला थंडपणा कळण्यासाठी सुद्धा अंतरात्मा पाहिजे. अग्नीतील उष्णता, आता आगीमध्ये उष्णता असते, दाहकता त्याची कळण्यासाठी सुद्धा तो अंतरात्मा पाहिजे. अंतरात्मा नसेल तर ते कळणार
नाही, तो आमच्यातच नाही तर तो सर्वत्र वास करतो आहे। त्या त्या ठिकाणी तो तो तशा तशा प्रकारे प्रगट होतो आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐसा जो गुप्त असलेला जो तो आहे तो कोणाला दिसत नाही। गुप्त आहे तो ईश्वर कसा आहे? गुप्त आहे, आणि म्हणून त्याला गुप्तेश्वर असं म्हटलेलं आहे। आणि तोच त्यास म्हणावे ईश्वर, आणि तो जो ईश्वर आहे तोच ऐश्वर्याचा तोच उद्गाता आहे। सगळं ऐश्वर त्याच्याकडे आहे। जे सुख आपण उपभोगतो ते सुद्धा त्याच्या सामर्थ्यावर आहे। या जगातील सर्व सुख ज्याच्या सामर्थ्यावर आपण उपभोगतो आहे ते सामर्थ्य, ते जे अधिष्ठान आहे ते भगवंताचं आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। जे अधिष्ठान तुला या प्रत्येक घटाघटात दिसते आहे, प्रत्येक वस्तूत दिसते आहे, पंचमहाभूतांमध्ये दिसते आहे, अष्टदा प्रकृतीमध्ये दिसते आहे, ते मायेपासून म्हणजे मूळ मायेपासून तिचा प्रसव झालेला आहे। आणि मूळ माया आहे सुद्धा त्या भगवंताचं सामर्थ्य आहे। काय त्या अगाध लीला आहे तो त्या भगवंताची, त्या ईश्वराची, ती वर्णनही करता येत नाही। म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचेनी भोगिती। ऐसा जेने ओळखिला तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे। मग समर्थ म्हणतात, अशा त्या ईश्वराला, ऐसा जेने ओळखिला तो विश्वंभरची झाला, अशा त्या ईश्वराला जो स्वानुभवाने जाणतो तो स्वतः विश्वंभरच होतो। त्याप्रमाणे जो आत्मारामच बनतो तो समाधी किंवा सहज स्थितीला कशाला महत्त्व देईल? म्हणून म्हटलंय, मग अशा परमेश्वराला आम्ही जर ओळखलं तर आम्हाला समाधी सुखाची गरज राहिली नाही। कोण पुसणार आहे त्याला? बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या समोर तुच्छ आहेत। जगातील आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या समोर कशा आहेत? तुच्छ आहेत। भगवान श्रीकृष्णांची तुला एकदा करणार होते। एका बाजूला सुवर्ण आणि एका दुसऱ्या बाजूला भगवान श्रीकृष्ण। सगळ्या जगाची संपत्ती, सगळ्या प्रकारचे दागिने त्यांच्या बाजूला सुवर्ण तुला केली, पण भगवंताचं वजन काही कमी होत नव्हतं, कारण या सगळ्या पलीकडचा भगवंत आहे हो। तो कशातही मापता येणार नाही, तो कशातही मावणार सुद्धा नाही, त्याला मापच नाही आहे, एवढा अमाप आहे तो। मग समर्थ म्हणतात आहे, सगळ्या जगाची संपत्ती आणली, सगळे दागिने, पण त्याची सुवर्ण तुला केली, पण काही भगवंताचं वजन कमी होत नव्हतं, कारण या सगळ्या पलीकडचा भगवंत आहे। या सगळ्यांपेक्षा भगवंत मोठाच आहे हो। पण फक्त त्यांना म्हणजे भगवंतांना हलकं करायचं असेल तर फक्त आणि फक्त भक्तीचं पान वाहावं लागतं। भक्तीचं तुळशीपत्र, भक्तीचे ते तुळशीचं पान दुसऱ्या बाजूला टाकल्याबरोबर भगवंताचं वजन पुन्हा हलकं झालं आणि तो भगवंत भक्ताला पावला। ही कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हो। म्हणून भगवंतांना आपलंसं करण्यासाठी भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून या जगातील सर्व सुख भगवंतासमोर तुच्छ आहेत। भगवंत सगळ्यात श्रेष्ठ आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐसा जेने ओळखिला तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे। मग ज्याने हे ओळखलं तो खरंच असा त्या ईश्वराला जो स्वानुभवाने ज्याने जाणलं तो स्वतः विश्वंभरच होतो, आणि त्याप्रमाणे तो जो अंत आत्माराम बनतो तो समाधी किंवा सहज स्थितीला कशाला महत्त्व देईल? म्हणून म्हटलंय, ज्याने अंतरात्मा ओळखला त्याला अजून काही ओळखायचं मग शिल्लक राहत नाही। परंतु आपली बुद्धी मायेमध्ये गुंतल्यामुळे, मन आपलं मायेमध्ये अडकल्यामुळे आपण त्या परमात्म्याला आपण अंतरतो, म्हणजे ते आपल्या लक्षात येत नाही, विसरतो। म्हणून समर्थ म्हणतात, मायेमध्ये अडकू नका। मायेमध्ये अडकला तर या देहाचं जे सार्थक आहे ते आपल्याकडून होणार नाही, कारण या मनुष्य देहाचं आपल्याला सार्थक करायचं आहे। आणि म्हणून म्हटलेलं आहे, अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे, आवचटे घबाड सिनावे न लगेची काही। मग समर्थ म्हणतात,
सर्व दृश्य सृष्टीचे सारासार विवेकाने विवरण निरसन करावे आणि तेव्हाच अचानक वर्म आपल्याला कळून येतं. अचानक आत्मवस्तू स्वरूपी घबाड प्राप्त होते. त्यासाठी मग दुसरं काही कष्ट करावे लागत नाही. म्हणजे समर्थांनी इथं उदाहरण दिलेलं आहे. समर्थ म्हणतात आहे की ऐसा जेने ओळखिला. कोणाला ओळखलं हो? तर परमेश्वराला ओळखलं. कुठे आहे परमेश्वर? तर जो गुप्त रूपाने सर्वत्र वास करतो आहे. म्हणजेच कुठे? जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तो भगवंत वास करतो आहे. सर्वत्र आहे. चंचळामध्ये चैतन्य रूपाने आहे. तो आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे हो. परमात्मा आम्हाला सर्वत्र दिसला पाहिजे, तो ओळखला पाहिजे. आणि तो जर ओळखला नाही तर आम्ही केलेला हा सर्व जो उपद्व्याप आहे हा केवळ फक्त श्रम होईल, कष्ट होतील. आणि म्हणून समर्थ म्हणतात ऐसा जेने ओळखिला तो विश्वंभरची झाला. म्हणजे परमेश्वर ओळखायला जाण्यासाठी किंवा परमेश्वर पाहायला जाण्यासाठी आम्ही निघालो तर आम्ही परमेश्वर रूप होऊन जातो. परमेश्वर ओळखण्याचा विषय राहत नाही हो. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय भोगायला जरी गेलो तर तो नारायण स्वरूप होऊन जातो. परमेश्वर रूप व्हायला हो. परमेश्वर रूप हे आपलंच आपल्याला कळून जातं. कधी कळतच नाही. कारण परमेश्वराची ओळख ही आपल्याला आतून होत असते. कुठे परमेश्वर? एखाद्या संकटात आपण आहोत आणि अशी एक अज्ञात व्यक्ती आपल्याला सहज मदत करून जाते. मग ती कोण आहे हो? समर्थ म्हणतात स्वतः ते परमेश्वर आहेत. परमेश्वर आपल्याला इकडून ना तिकडून बरोबर मदत करत असतात. परंतु आपल्याला ओळखता येत नाही परमेश्वराला. कारण परमेश्वराला ओळखण्याचा विषय काय आहे कळत नाही आपल्याला. परमेश्वराला जर ओळखलं तर ह्या कशाचीही आपल्याला गरज लागणार नाही. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय भोगायला जरी गेला तर तो नारायण स्वरूप होऊन जातो. विषय भोगणारा आणि विषय हे जेव्हा दोन्ही भिन्न असतात तेव्हा त्याचा भोग घेतला जात असतो. पण दोघांची एकरूपता जेव्हा येते त्यावेळेस भक्त आणि भगवंत यांचे ऐक्य होतं. आणि म्हणून तो विश्वंभर झाला. तो सर्वत्र नटलेला विश्वनाथ आम्ही स्वतः आहे याची आम्हाला आत्मप्रचिती येते. म्हणून म्हटलंय समर्थांनी तो विश्वंभरची झाला. समाधी सहज स्थितीला कोण पुसे. अशा प्रकारे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी उपचार म्हणून राहतात आणि त्याची औषधता त्याची काही आपल्याला गरज राहत नाही. म्हणून म्हटलंय अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे. काय सांगितलंय? अवघे त्रैलोक्य विवरावे. सर्व दृश्य सृष्टीचं सारासार विवेकाने विवरण निरसन करावं आणि तेव्हा वर्म पडेल ठावे. तेव्हाच अचानक वर्म कळून येतं. अवचटे घबाड सिनावे. अचानक आत्मवस्तुरूपी घबाड प्राप्त होतं आणि न लगेची काही. त्यासाठी मग दुसरे काही कष्ट करावे लागत नाहीत. म्हणून म्हटलं या अशा प्रकारे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी उपचार म्हणून राहतात. मग समर्थ या परमेश्वराने या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती कशी केली, विश्व निर्माण कसं झालं आणि त्या विश्वाचा पुढे संहार कसा होणार आहे याचा विचार करणं. तेव्हा वर्म पडेल ठावे. तेव्हा त्यातलं जे वर्म आहे त्याच्यातलं जे मर्म आहे ते आम्हाला कळू लागेल. म्हणून म्हटलंय आवचटे घबाड सिनावे न लगेची काही. तेव्हाच आपल्याला हे घबाड जे आहे ते प्राप्त झालं हे कळणार सुद्धा नाही. म्हणजे समर्थ म्हणतात एखादा समजा कष्ट करत बसतो आणि कष्ट करता करता खूप कष्ट करतो आणि कष्ट करता करता एखादं मोठं घबाड मिळते. म्हणजे काय मिळतं? मोठं घबाड म्हणजे मोठं धन मिळतं. शेतामध्ये शेतकरी काम करतो आणि शेताला पाणी नाही म्हणून विहीर खोदतो आणि विहीर खोदता खोदता त्याला त्या जमिनीमध्ये एखादा सोन्याचा हंडा मिळतो आणि तो एका दिवसामध्ये जो गरीब असलेला दीन असलेला एक माणूस एका क्षणामध्ये तो श्रीमंत होऊन जातो. कारण त्याला एवढं मोठं घबाड मिळालेलं असतं. आणि आम्ही सगळ्यांकडे पाहत बसलो, हिंडत बसलो, फिरत बसलो, पण परमेश्वर आम्हाला कळला नाही. पण ज्या क्षणी आम्हाला परमेश्वर कळून जाईल त्या क्षणी आमच्यासारखा दुसरा कोणीही श्रीमंत राहणार नाही. म्हणून आम्ही परमेश्वर होणे हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे पाहता ऐसा कोण आहे तो अंतरात्मा विवरवून पाहे.
अल्प स्वल्प कळोन राहे समाधान. म्हणजे समर्थांनी सांगितलंय, अरे हे पाहिलेच पहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचिलेची वाचावे पुन्हा पुन्हा. मग पाहता ऐसा कोण आहे? प्रत्यक्ष स्वस्वरूपामध्ये, म्हणजे प्रत्यक्ष ते स्वरूपानुभव आहे ते येईपर्यंत अंतरात्म्याचं विवरण करणारा एखादाच असतो. आणि बहुतेक लोक अल्प स्वल्प ज्ञानाने समाधान मानतात. म्हणजे पाहता ऐसा कोण आहे? जो अंतरात्मा विवरून पाहे, अल्प स्वल्प कळून राहे समाधान. मग समर्थ म्हणतात आहे की अरे हे पाहिलेच पाहे बानो, असे एवढ्या तेवढ्यावर समाधान मानू नका. विवरलेची मागुते विवरावे, अंतरात्म्याचा शोध घेतच राहा. वाचलेची वाचावे पुन्हा पुन्हा. पूर्वी विवरण केले असले तरी पुन्हा पुन्हा विवरण करा. पूर्वी त्या संबंधी वाचलेले असाल तरी परत परत वाचून त्याचं काय करा? चिंतन करा. म्हणून श्री समर्थांनी म्हटलंय, पाहता ऐसा कोण आहे? जो अंतरात्मा विवरून पाहे. या जगामध्ये जन्माला येणारे किती जीव आहेत? तर असंख्य जीव आहेत, कोट्यावधी जीव आहेत. त्यातला एकच जीव असा आहे की जो विचार करू शकतो, स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधू शकतो. असा एकच जीव आहे, तो म्हणजे मानव आहे. मानवाखेरीज जगामध्ये कुठलाही जीव आपली उन्नती करू शकत नाही, हे आपल्याला माहित आहे. मानवाखेरीज दुसऱ्या माणसाला काहीही कळत नाही. मानव हा आपली उन्नती करू शकतो, कारण त्याला सगळं जे ज्ञान आहे ते मानवालाच आहे. या मानवांमध्येही एकदा मानव जन्म भेटला की, मानव देह प्राप्त झाला की तो मानव देहामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत एकच काम करत राहतो. काय? अरे संसार संसार, जैसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. म्हणजे तो संसार करत राहतो, मरेपर्यंत तो संसार आणि संसार याच्या पलीकडे त्याचं जगच नाही, त्याला दुसरं काही दिसतच नाही. मग समर्थ म्हणतात, संसार करत राहतो, त्या संसारामध्ये त्याला आनंद वाटतो, तो आनंद मिळवतो, आणि अर्थात ज्याच्यात आनंद नाही त्याच्यात तो आनंद शोधत राहतो. आणि शेवटी काय होते हो? तर मरण हे काही मात्र त्याला चुकत नाही. शेवटी त्याला देह ठेवावा लागतो, अवचित काळाचा घाला पडतो आणि तो मरण पावतो. मग तुम्ही जन्माला आले, त्या जन्माचं सार्थक झालं का हो? की नुसता संसार संसार करून त्याच्यातच आपला जन्म गेला? अरे संसार संसार म्हणजे नुसता संसार संसार करायचा नाही. ज्याने जन्माला घातलं, ज्याने जन्माला घातलं, ज्याने पालनपोषण केलं, ज्याने आपल्याला इथपर्यंत आणलं, त्या परमेश्वराचे आपण ऋण आहोत, या समाजाचे ऋण आहोत. मग ते आपल्याला फेडता आले पाहिजे. हा जन्मदेह, हा मनुष्य देह कशासाठी आहे? तर इथून मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आहे. आणि आपल्याला इथून सुटून जायचं आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम आता करायचं नाही, कारण आता पुन्हा जन्म आपल्याला नको आहे. या जन्मातच जे काही भोग आहेत ते आपल्याला इथेच भोगून जायचे आहेत, जेणेकरून आपल्याला मोक्ष भेटेल, आपला देह याच्यातून सुटेल. म्हणून म्हटलंय, अवचित काळाचा घाला पडतो आणि मग मरण पावतो आपण. मग आम्ही जन्माला आले आणि त्या जन्माचं सार्थक झालं का? नाही झालं. म्हणून समर्थ म्हणतात, ज्या जन्मामध्ये येऊन आम्हाला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, ज्या जन्मामध्ये येऊन आम्हाला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, म्हणून जन्माला आला की तू तुझे स्वतःचं सार्थक कर. आणि ते सार्थक करणे म्हणजे मला शोधणं आहे. मी कोण आहे? मी परमेश्वर रूप आहे. परमेश्वराचा शोध घेणे असा माणूस या जगामध्ये फार वेगळा आहे. परमेश्वराचा शोध घेता आला पाहिजे, जसं साधू संत महापुरुषांनी घेतला हो. मग संत तुकाराम महाराज बघा हो, सतत विठ्ठल 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 करत होते. त्यांना कळलेलं होतं आपल्या जन्माचं सार्थक काय आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपल्याला कळलं पाहिजे आपल्या जन्माचं सार्थक काय आहे, आपण का जन्म घेतलेला आहे, आपल्याला इथून सुटून जायचं आहे. पुन्हा पुन्हा त्या वासनेमध्ये अडकून आपल्याला पुन्हा जन्म घ्यायचा नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, पाहता ऐसा कोण आहे? जो अंतरात्मा विवरून पाहे, अल्प स्वल्प कळून राहे समाधाने. मग त्यातलं काही लोक असे आहेत की जे थोडेफार भगवंताची भक्ती करतात. म्हणून समर्थ म्हणतात, अल्प स्वल्प कळून राहे समाधाने. म्हणजे काही लोक करतात, काही लोक करायची म्हणून करतात, त्याला थोडंसं काहीतरी कळतं आणि त्याच्यातलं
खूप धन्यता वाटते त्याला, मला काही खूप कळलेलं आहे असं वाटतं. जसं संगीत क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या माणसाने आयुष्यभर संगीताचा अभ्यास केला, तर ज्या लोकांनी त्याच्यामध्ये आयुष्य वेचलं, त्या आयुष्याच्या शेवटी त्यांना विचारलं, का हो संगीत क्षेत्राचं तुम्हाला कितीसं ज्ञान आहे, कितीसं कळतं? ते म्हणतात आम्हाला त्यातलं अल्प स्वल्प कळतं. म्हणजे त्यांना खूप काही कळूनही मला काही कळत नाही असं ते दाखवतात. किती नम्रता ही. आणि ज्यांना काहीच कळत नाही ते आपल्याला खूप काही कळतं असं दाखवतात. आता साधू संत महान पुरुष त्यांनी अभ्यास करून यांना बरंच काही कळलेलं असतं, तरी त्यांना माहीत असते की विहीर खूप खोल आहे. आम्ही फक्त वरच्या पाण्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचा थांग आपल्याला लागू शकत नाही, कारण विहीर किती खोल आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण त्या विहिरीच्या तळाशी जाऊन माती आणू. तेव्हाच आपल्याला कळेल की या विहिरीमध्ये पाणी किती आहे ते. त्याप्रमाणे एका क्षेत्रातील एका कलेचा आम्ही विचार केला तर याचा थांगपत्ता आम्हाला लागत नाही. तर या जगामध्ये निर्माण केलेले किती विषय आहेत, किती गोष्टी आहेत की ज्याचा आम्हाला कधी स्पर्शही कळाला नाही. आमच्या बुद्धीने तो कधी विचारही केला नाही. मग 64 कलेपैकी एक विद्या घ्या, ती कला पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य आपलं संपून जातो, पण तरीसुद्धा आमच्याकडून ती विद्या काही परिपूर्ण होत नाही किंवा त्या विद्येने आम्ही परिपूर्ण होणार नाही. मग असं सगळे विषय आम्ही अभ्यासायचे आणि त्यामध्ये अध्यात्म हा विषय आहे. हो, सर्वात महत्त्वाचा विषय हा अध्यात्म आहे. बाकी सगळ्या विषयांचा अभ्यास होतो, सगळ्या विषयांमध्ये आपण प्रावीण्य मिळवतो, परंतु अध्यात्म, म्हणून समर्थ म्हणतात एक कळलं की अवघं कळतं. असा एकच विषय आहे आणि तो म्हणजे परमेश्वर आहे. कारण बाकीच्या विषयांचा खूप अभ्यास करावा लागतो, खोल अभ्यास करावा लागतो. असा एकच विषय आहे, तो कळलं की बाकी सगळं स्टॉप होतं, तो म्हणजे परमेश्वर. ज्याला जाणलं की इतर काहीही जाणायचं शिल्लक राहत नाही, कारण सगळे विषय त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. तो कळला म्हणजे सगळं कळलं आहे, आणि तो जर नाही कळला तर सगळं कळून सुद्धा न कळल्यासारखं होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात अल्प स्वल्प कळून राहे समाधान. थोडंसं कळलं की आपल्याला फार मोठं प्राप्त झालं आहे असं वाटतं. अरे हे पाहिलेची पहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचलेची वाचावे पुन्हा पुन्हा. म्हणजे एवढ्या तेवढ्यावर समाधान मानू नका. समर्थ म्हणतात अंतरात्म्याचा शोध घेतच राहा. पूर्वी विवरण केलं ना तरी सुद्धा पुन्हा पुन्हा करा, पूर्वी वाचलं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा वाचा. म्हणजे एकदा अभ्यास केला आणि पुन्हा अभ्यास करा, एकदाच ऐकलं पुन्हा ऐका, म्हणजे एकदाच ऐकलं आता स्टॉप असं करू नये. एकदा वाचलं तर पुन्हा पुन्हा वाचावं, एकदा ऐकलं तर पुन्हा पुन्हा ऐकावं, एकदा वाचलं पुन्हा वाचा. अनेकदा आपण म्हणतो वाचलं, पण नुसतं वाचून काय हो, कारण तुझ्या वाचण्याचा अर्थ अजून तुला कुठेही मिळालेला नाही. तर त्यामुळे तू वाचत राहा. जोपर्यंत मला तो कळत नाही जोपर्यंत तो आम्हाला कळवळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. म्हणून सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जेवण, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. म्हणून समर्थ म्हणतात पुन्हा वाचा. तर काय वाचा? ग्रंथ वाचा. संतांनी सांगितलेली वचनं एकदा वाचून चालायची नाहीत, पुन्हा पुन्हा. ती ग्रंथ संपला तरी पुन्हा नवीन समास, म्हणजे परत परत सुरुवात करा आणि तोपर्यंत करत राहा. आणि समर्थ म्हणतात जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत करत राहणे म्हणजे साधकाचं हे लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात तेच पुन्हा पुन्हा करा. म्हणून म्हटलेलं आहे अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाराची कोण दशा, देखिले ऐकिले ऐसा विवेक सांगे. म्हणजे अंतरात्मा केवढा आहे, कसा आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे, ज्यांना त्याचा साक्षात्कार होतो त्यांची काय स्थिती होते, त्याबद्दल ज्याने जेवढं ऐकलं आणि किंवा पाहिलं असेल तेवढंच तो सांगतो. परंतु त्याच्या पलीकडेही ज्याने त्याचा अनुभव असतो. म्हणून म्हटलंय माणसं काय करतात, जे पाहिलं आणि ऐकलं तेवढंच सांगू शकतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात देखिले ऐकिले ऐसा विवेक सांगे. जेवढं समजलं तेवढं सांगितलं. जसं महानुभाव पंथामध्ये चक्रधर स्वामींनी तो दृष्टांत दिलेला होता, हत्तीचा दृष्टांत. आपल्याला माहिती आहे तो, तरी सुद्धा सांगते पुन्हा. चार आंधळे गेले, चारही आंधळ्यांनी, चार आंधळे ज्यांना कधीच दिसलं नाही हो, चार आंधळे गेले. चारही आंधळ्यांनी हत्तीला हात लावला आणि ते चारही आंधळे, कारण त्यांना स्पर्श ज्ञानाशिवाय वस्तूचं ज्ञान होत नाही, म्हणून हत्तीला हात लावला. ज्यांनी ज्या अवयवाला हात लावला त्या अवयवाप्रमाणे तो हत्तीचं वर्णन करू लागला. हत्ती सुपासारखा कानाला हात लावला,
हत्ती भिंतीसारखा पोटाला हात लावला, हत्ती दोरखंडासारखा शेपटीला हात लावला, हत्ती खांबासारखा हत्तीच्या सोंडेला हात लावला. याचा अर्थ प्रत्येकाने ज्याला जसा अनुभव आला तसा तसा तो हत्तीचं वर्णन करू लागला. त्याप्रमाणे जगामध्ये असलेलं जे सगळे साधक आहेत, ज्यांनी जशी जशी त्याला साधना प्राप्त झाली, जसा जसा त्यांना भगवंत त्यांना कळला, तसं त्यांनी ऐकला, अनुभवला, तेवढं ते सांगू शकला. त्याचं संपूर्ण वर्णन तो करू शकत नाही. म्हणून आपल्याला स्वतःचा त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आपल्याला डोळस व्हावं लागेल. असा गुरु आम्हाला भेटला पाहिजे की ज्यांनी आमच्या डोळ्यांमध्ये असं अंजन घातलं पाहिजे की प्रत्यक्ष परमात्मा आमच्या समोर येऊन प्रगट झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात त्यासाठी काय करा, तर उदंड ऐकिले देखिले अंतरात्म्यास नवचे पुरवले, प्राणी देहधारी बावले काय जाणे. पण उदंड ऐकलं पाहिलं तरी त्याने अंतरात्माची ओळख त्याला होऊ शकत नाही. कारण देहधारी प्राणी बिचारा अल्पज्ञ अज्ञानी असतो. तो अंतरात्म्याला कसा जाणणार आहे. म्हणून म्हटलं आहे जितनी चावी, समर्थ म्हणतात आहे बावले म्हणजे बाऊला आहे, ते प्राणी म्हणजे बाऊला आहे परमेश्वराच्या समोर. जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना, रोते रोते हसना सीखो हसते हसते रोना. म्हणजे जेवढी चावी भरलेली आहे तेवढंच आयुष्य आहे हो. ज्यावेळी चावी संपेल त्यावेळी आयुष्य संपलं. हसते रोना म्हणजे जे भगवंताने आम्हाला दिलेलं जे चैतन्य रूप आहे ते त्याच्या हातात आहे. तो त्या बाहुल्याला नाचवतो आहे. आणि समर्थ म्हणतात आहे, आणि त्या नाचणाऱ्या बाहुलीने अहंकार करावा का, की मी स्वतः नाचते म्हणून नाही. अहंकार करून उपयोग नाही. म्हणून तो करत नाही. करणारा वर त्याचा सूत्रधार आहे. ते सूत्र त्याच्या हातात आहे. म्हणून ते कळसूत्री बाहुली जी आहे ती नाचत असते. आणि म्हणून समर्थ म्हणतात उदंड ऐकिले देखिले, तेवढ्याने काही आपण परमेश्वर रूप होऊ शकत नाही. म्हणून म्हटलंय अंतरात्म्यास नवचे पुरवले. जोपर्यंत अंतरात्मा आपल्याला कळत नाही तोपर्यंत आम्ही भगवंताच्या दरबारातील एक बाहुले आहोत. आम्हाला त्याचा शोध लावला पाहिजे. आणि हे सुद्धा अपूर्णाकडून पूर्णाकडे जाता आलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे उदंड ऐकिले देखिले अंतरात्म्यास नवचे पुरवले, प्राणी देहधारी बाहुले काय जाणे. पूर्णास अपूर्ण पुरेना, काजे अखंड विवरेना, विवरता उरेना देवा वेगळा. मग अंतरात्मा हा कसा आहे, चंचल आहे आणि अपूर्ण आहे. अपूर्ण असल्याने तो पूर्ण निश्चल परब्रह्म केव्हाही होणार नाही. पण हे कळत नाही कारण अखंड विवरण घडत नाही. जो कोणी निरंतर विवरण करीतच राहतो तो मग देवापासून वेगळा, भगवंतापासून तो भगवंताच्या ठिकाणी तो कसा होतो, एकरूप होऊन जातो. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थांनी, हळूहळू समर्थ म्हणतात तो अपूर्णातून पूर्णाकडे जाऊ लागतो. अपूर्णाकडून पूर्णाकडे जाणे याचा अर्थ जीवातून तो शिवत्व प्राप्त करतो. पूर्ण ब्रह्म प्राप्त करण्यासाठी त्याला अपूर्ण पुरत नाही. त्याचं अपूर्णत्व टाकावं लागतं तेव्हा त्याला पूर्णत्व प्राप्त होते. म्हणजे आमचा संकुचितपणा आपल्याला टाकावा लागतो आणि आम्हाला परब्रह्माचं इथे व्यापकत्व आम्हाला स्वीकारावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे पूर्णास अपूर्ण पुरेना, पूर्णाला अपूर्ण पुरत नाही. काजे अखंड विवरेना, कारण तो अखंड विवरण घडत नाही त्याच्याकडून. विवरता उरेना देवा वेगळा. जो कोणी निरंतर विवरण करतच राहतो तो मग देवापासून काही वेगळा होत नाही, तो एकरूप होऊन जातो. म्हणून म्हणजे देवा वेगळा म्हणजे परमेश्वराशिवाय मी वेगळा आहे हे शिल्लकच राहत नाही. म्हणून म्हटलंय देव पहावया गेलो आणि देवची होऊन या ठेलो. आम्ही परमेश्वराच्या शोधासाठी जातो आणि शेवटी परमेश्वर रूप होऊन जातो. म्हणून समर्थ म्हणतात खरा भक्त तुम्ही झाले पाहिजे. आणि खरा भक्त ज्याचं नाव आहे जो विभक्त नव्हे तोची भक्त. जो भगवंतापासून विभक्त नाही तोच खरा भक्त आहे. जो विभक्त नाही, भगवंतापेक्षा वेगळा नाही, तो भक्त आहे. आणि भक्त खरा झाला की भक्त आणि भगवंत हाही वेगळा नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, समर्थाने पुढे दिलेलं आहे, समर्थाने पुढे दिलेले. म्हणून भगवंत आणि कसा आहे, भक्त हा कसा वेगळा नाही. म्हणून समर्थ पुढे सांगतात विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे. नाही तरी व्यर्थची सिनावे खटाटोपे.
उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परी राजा नेने. आता समर्थाने उदाहरणं दिलेली आहेत बघा. एखादा माणूस, समर्थ म्हणतात आहे पहिलं, विभक्तपणे नसावे, उगाच घर पाहून गेला, विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची सिनावे खटाटोपे. म्हणजे अंतरात्मा हा चंचल आहे आणि अपूर्ण असल्याने तो पूर्ण निश्चल परब्रह्म केव्हा ही होऊ शकत नाही. पण हे कळत नाही, कारण अखंड विवरण आपल्याकडून करत नाही. आणि जो कोणी निरंतर विवरण करत राहतो तो मग देवापासून वेगळा होतच नाही, तो एकरूप होतो. मग विभक्तपणे काही उरतच नाही, पण ते विभक्त म्हणून घेणं शोभतं. त्याप्रमाणे म्हणजेच जोपर्यंत जे प्रयत्न करावे ते तसाही होतो. म्हणजे प्रयत्न करावे लागतात. हो, समर्थ म्हणतात उगाच ते भेटत नाही तसं. म्हणून समर्थाने दिलेलं आहे, एखादा माणूस राज्यातून गेला, उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परी राजा नेने. म्हणजे एखादा माणूस राज्यातून फिरून आला, याचा अर्थ तो राजा होऊ शकत नाही. त्याला प्रत्यक्ष राजा व्हावे लागते, राजाला ओळखावे लागते, राज्यपद प्राप्त करावे लागते. त्याप्रमाणे आम्ही भगवंताकडे गेलो तर भगवंत रूप जोपर्यंत होत नाही, म्हणजे विभक्त नव्हे तोची भक्त, विभक्त पण टाकावे लागते. आणि मग समर्थ म्हणतात भक्त पण आपल्याला प्राप्त करावे लागते. म्हणून अशा प्रकारे विभक्त पण टाकलं की मनुष्य भक्त होतो आणि मग राहिलेला सगळा जो खटाटोप आहे तो संपून जातो. म्हणून म्हटलंय उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला. उगाच माणूस जाऊन उगाच नुसतं घर पाहून तेथे मालकालाच भेटला नाही तर काय कामाचा, मालकाला ओळखलं नाही पण राजालाही. म्हणजे ते समर्थाने त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आम्ही या जगात आलो पण जग कुणाचं, विश्वंभराचं, म्हणजे कर्त्याचं. म्हणजे समर्थाने इथे उदाहरण देऊ सांगितलंय, उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखला. म्हणजे आम्ही या जगात आलो, उगाच घर पाहून गेला, आम्ही या जगात आलो, जग कुणाचं, विश्वंभराचं, त्या कर्त्याचं आहे. परंतु आपण आलो जगात पण या जगाला ओळखलंच नाही. हो, जगाचा कर्ता कोण आहे हेही ओळखलं नाही तर हा त्याचा केवळ फक्त खटाटोप होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात त्याला ओळखलं पाहिजे. आम्ही देह धारण करतो म्हणून देह कोणाचा हे आपल्याला कळलं पाहिजे. आत्माराम त्याचा तोची जाणे. घर हे कोणाचं आहे हो, घर हे कोणाचं आहे ते आपल्याला एक कविता होती, कोणाचे हे कोणाचे, सुंदर डोळे कोणाचे. काय काय विचारलं तसं घर हे कोणाचं आहे, हे घर कोणाचं आहे, हा देह कोणाचा आहे हे कळण्यासाठी आम्ही त्या परमेश्वराला ओळखल्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय शिल्लक राहत नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, देह संगे विषय भोगिले, देहाच्या संगतीने विषय भोग घेतला. पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, देह संगे विषय भोगिले, देह संगे प्राणी मिरवले, देह धरत्यास चुकले नवल मोठे. मग आता समर्थ इथे म्हणतात आहे की माणसाची स्थिती असते बघा, देहाच्या योगे तो विषय भोगतो, देहाच्या योगे मोठेपणा मिरवतो, आणि हा जो करणारा अंतरात्मा आहे त्यास मात्र तो जाणत नाही. ही मोठी नवलाची गोष्ट आहे असं समर्थ सांगत आहे. अहो, ज्या देहाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या विषयांचा आनंद घेतो, विषय भोग घेतो, जिभेने खाण्याचा आनंद घेतो, डोळ्यांनी पाहण्याचा आनंद घेतो, त्वचेने स्पर्शेचा आनंद घेतो, आपल्या सर्व इंद्रिय आपण वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांचा आनंद घेतो. पण हा आनंद घेत असताना देह संगे प्राणी मिरवले, आणि मी देह आहे असं म्हणून आम्ही सगळीकडे मिरवत राहतो. परंतु या मिरवण्याला काहीही किंमत नाही. जोपर्यंत देह धरत्यास चुकले नवल मोठे. मग जोपर्यंत हा देह धारण करणारा खरा कोण आहे त्याला जोपर्यंत आम्ही ओळखत नाही तोपर्यंत हा अवघा काय आहे, क्षीण आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी. ऐसे लोक काय म्हणतात, अविवेकी असतात आणि स्वतःला विवेकी म्हणून घेतात. बरे ज्याची जैसी टाकी तैसे करावे. मग त्याप्रमाणे लोक विवेकहीन असतात पण स्वतःला मोठं विवेकी म्हणवतात. असो, ज्याची जशी कुवत असेल तसा तो वागतो. म्हणून ज्याची जेवढी पुण्याई असेल, समर्थ म्हणतात ज्याची जेवढी पुण्याई असेल तेवढं त्याला प्राप्त होतं. म्हणून आम्ही आमची पुण्याई वाढवली पाहिजे. कशासाठी, तर आम्ही देह धारण केलेला आहे. परंतु आम्ही देह धारण केला म्हणजे आम्ही कोण आहोत ते आम्हाला कळलं पाहिजे. ते कळण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून म्हटलंय, मूर्ख अंतर राखो नेने, म्हणून असावे शहाणे.
ते शहाणेही दैन्यवाने होऊन गेले. म्हणजे मूर्ख माणूस असतो तो आपल्या अंतरात असणाऱ्या अंतरात्म्यात जाणत नाही. म्हणून माणसाने शहाणं असावं. पण या जगात मात्र असं दिसून येतं की ते जे स्वतः शहाणे समजतात तेही त्यांच्या अंतरात्म्याला जाणत नाहीत. ते कसे आहेत? दैन्यवाने आहेत. म्हणून म्हटलंय मूर्ख मनुष्य दुसऱ्याचं अंतर राखू शकत नाही, जाणू शकत नाही. दुसऱ्याचं अंतर राखता आलं पाहिजे. अंतर म्हणजे मन. म्हणून समर्थांनी दिलेलं आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे की मूर्ख अंतर राखून येणे म्हणून असावे शहाणे, ते शहाणेही दैन्यवाने होऊन गेले. मग अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानास झाले देवन कळे. मग शहाणे असतात परंतु त्यांना स्वतःची ओळख होत नाही. ते कसे आहेत? दैन्यवाने आहेत. अंतरी ठेवणे चुकले म्हणजे परमेश्वर ज्याला कळला नाही तर तो कसा आहे? दैन्यवानच आहे. म्हणजे आम्ही परमेश्वर आहेत हे आम्ही विसरून जातो आणि जगभर परमेश्वर शोधत बसतो. म्हणून म्हटलंय तूच परमेश्वर आहेस. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने अंतरी ठेवणे चुकले. आपल्या अंतरातच आत्मस्वरूपी समर्थ म्हणतात आपल्या अंतरातच आत्मस्वरूपी ठेवा आहे आणि ते शोधून त्या शोधासाठी दारोदार हिंडतात आणि अज्ञानामुळे त्यांना खरा देव कोण आहे हे कळत नाही. अंतरे ठेवले चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानास झाले देवन कळे. या देवाचे ध्यान धरी, या देवाचे ध्यान करी, ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदेशी तरतरी पवाडेल कोठे. मग अनंत अशा अंतरात्म्याचे ध्यान करणारा या सृष्टीवर कोण आहे? कारण माणसाची वृत्ती कशी आहे? एकदेशी असते. तिची शक्ती कशी असते? मर्यादित असते. मग समर्थ म्हणतात देवाचे ध्यान करी, असा कोण आहे सृष्टीवर? परमेश्वराचं ध्यान करा, त्याला प्राप्त करा. म्हणून वृत्ती एकदेशी तरतरी पवाडेल कोठे. वृत्ती मुळात अगदी संकुचित आहे आणि वृत्तीचा अजून एक दुसरा गुण, ती चंचल आहे, तरतरी आहे, ती हलत आहे, एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्या वृत्तीला शांत करून एका ठिकाणी एकाग्र करणे याचा अर्थ ध्यान करणे आहे. म्हणून म्हटले आहे अनंत अशा अंतरात्म्याचं ध्यान करणारा या सृष्टीवर कोण आहे? ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाशाणी किती एक. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये प्राण्याची एकच दाटी झालेली आहे. त्यांची अनेक रूपं आहेत, अनेक भाषा आहेत. एवढंच नव्हे तर भूगर्भात आणि पाषाणातही कित्येक प्राणी आहेत. त्या भूगर्भात अनेक आहेत, पाषाणामध्ये आहे, सर्वत्र ते दिसतात आहे. म्हणजे समर्थ म्हणतात ब्रह्मांडामध्ये अनेक प्राणी आहेत, त्यांची रूपही भिन्न आहेत. म्हणून या सगळ्या भिन्नतेला एकत्व आणा, त्यामध्ये चैतन्य शोधा. कारण भूगर्भी आणि पाषाणी किती एक. ते भूगर्भामध्ये अनेक आहेत, पाषाणामध्ये पण अनेक आहेत, सर्वत्र ते दिसतात आहे. ते कोण आहे? तर ते चैतन्य आहे. म्हणून म्हटलेलं आहे ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाषाणी किती एक. अनेक रूप आहेत त्याची. त्रैलोका वर्तविता एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहना कैसा. संपूर्ण त्रैलोक्याला तो अंतरात्मा चालवतो आणि म्हणून त्याला त्रैलोक्य नायक असं म्हणतात. विवेकाने याचा अनुभव तरी आपण करून घेऊन पाहिला पाहिजे. म्हणून म्हटले चंचळ आहे त्याला काही समर्थ म्हणतात ते चंचळ आहे, त्याला कधीही निश्चल प्राप्त होऊ शकत नाही आणि निश्चळ कधीही चंचल होऊ शकत नाही. म्हणून जे चंचल आहे ते टाकून द्यावं आणि निश्चळ परब्रह्मावर आपण स्थिर राहावं. तत्वांचा झाडा करावा आणि देहबुद्धी टाकून आत्मबुद्धी करावी. आपण कोण आहे याचं विवरण करावं. तू कोठला कोण आलाय कोठून, विचारणा एकांती नरदेही जाणून. नरदेहामध्ये मी कोण आहे, कुठला आहे आणि कशासाठी आलो आहे याचं चिंतन करा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे ऐसा अंतरात्मा बोलिला, तरी तोही तत्वामध्ये आला. पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. असा हा अंतरात्मा सर्व शक्ती संपन्न असला तरी तो तत्वांमध्येच अंतर्भूत होतो. आणि समर्थ म्हणतात पुढेही महावाक्याचा विचार निरंतर करीतच राहतो. अहम ब्रह्मास्मी. मग म्हटलंय आधी देखीला देहधारी, मग पहावे जगदांतरी. आधी देखीला
समर्थ पुढे म्हणतात आहे, आधी अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडी लागले, तैसे अज्ञान असं झाले, पवाडवलं कोठे. इतुके ठाई पुरवला, अनेकी एकची वर्तला, गुप्त आणि प्रगटला किती एक. चंचळे न होई जे निच्छळ, प्रचित जाणावी केवळ, चंचळते नव्हे निच्छळ परब्रह्म ते. मग समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे की जे चंचळ आहे ते टाकून द्यावं आणि निश्चळ परब्रह्मावर आपण स्थिर राहावं. म्हणून म्हटले, तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी झडे, निर्मळ निश्चळ चळूकडे निरंजन. आपण कोण कोठे कैचा, ऐसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्वयकाचा त्यास हे कळेना. म्हणजे आपण कोणी कुठला आहे, कुठून आलो आहे, कुठे जायचं आहे काहीच माहिती नाही, त्याचा विचार पहा. म्हणजे निर्देहामध्ये मी कोण आहे, कुठला आहे आणि कशासाठी आलो याचं चिंतन करा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, ओघा वंशची उद्धरावा, हरिभक्ती करुणी. समर्थ म्हणतात, आता भल्या माणसाने काय करावं, शोध घ्यावा, सारासार विवेकाचा मार्ग धरावा आणि दुस्तर संसारातून तरुण जावं आणि हरिभक्ती, आपल्या संपूर्ण हरिभक्ती करून आपल्या संपूर्ण वंशाचा त्याने उद्धार करावा. म्हणून समर्थ म्हणतात आहे, भल्याने विवेक धरावा, विवेकाने हे सगळं करावं, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशची उद्धरावा, हरिभक्ती करुणी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.